नमस्कार. आज आपल्याकडे ठाण्याची मनस्विनी, तेजस्विनी, यशस्विनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महिला नेत्या, भाजपच्या महिला नेत्या मृणाल पेंडसे या आलेल्या आहेत. आणि आज त्यांना इथे बोलवण्याचं मुख्य कारण असं आहे की कालच संसदेमध्ये राज्यसभा आणि लोकसभा या दोन्हीकडे महिला आरक्षण विधेयक मंजूर झालं आणि आता त्याचाच एक आनंद समूहाने सिलेब्रेट करूनच इथे आलेले आहेत. तर पहिली आपल्या आजच्या मुलाखतीची सुरुवात आपण करू की या आरक्षणाचं जे विधेयक आहे त्याच्याकडे तुम्ही कशा रीतीने बघता आणि प्रत्यक्षामध्ये ते लागू करण्यामध्ये जे अंतर आहे थोडंसं त्याच्याकडे पण कसं करतं. कारण मला महिलांकडून हे पण जाणून घ्यायचं आहे की हे काही 2400 निवडणुकीला होत नाहीये, वेळ लागतो, तर त्याच्याकडे कसं बघता तुम्ही त्या एकंदर विधेयक आणि हा मधला वेळ. नमस्कार. आणि सर, आज तुम्ही मला इथे बोलावलं तरी विशेष म्हणजे हा आमच्या सगळ्या महिलांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे, महिला आरक्षण. त्याबद्दल सगळ्यात प्रथम तुमचे आभार मानते. आणि म्हणजे मला असं वाटतं की महिलांचा सन्मान आपल्या देशामध्ये खऱ्या अर्थाने कुठल्या काळात झाला असेल तर तो मोदीजींच्या काळात. आणि 2014 पासून आपण बघतोय की मोदीजींनी, मग ती ग्रामीण भागातली एखादी गृहिणी असेल किंवा शहरी भागातली एखादी व्यवसाय करणारी महिला असेल, प्रत्येकीचा विचार करून काही ना काही योजना या महिलांसाठी सुरू केलेल्या आहेत आणि त्या त्यांच्यापर्यंत कशा पोहोचतील याची त्यांनी काळजी घेतलेली आहे. आणि गेले अनेक वर्षापासून आपण महिला आरक्षण विधेयक हे प्रत्येक पक्ष त्याच्याबद्दल भरभरून बोलतं, पण खरं अंमलात आणण्याचं काम कोणी केलं असेल तर ते आपल्या मोदी सरकारने केलेलं आहे. त्यामुळे आमच्या महिलांसाठी तर हा अतिशय आनंदाची आणि अभिमानाची ही गोष्ट आहे. कारण राजकारणात आपण बघतो अनेक चांगल्या महिला या खूप सक्रिय आहेत, खूप चांगलं काम करतात, परंतु त्यांना योग्य संधी मिळत नाही, असं माझं वैयक्तिक मत आहे. पण आता या निमित्ताने मला असं वाटतं की मोदीजींनी हा जो ऐतिहासिक निर्णय घेतलाय त्यामुळे चांगल्या महिलांना खूप चांगली संधी उपलब्ध होईल. आणि विधानसभेमध्ये असेल किंवा संसदेत असतील तर आपल्याला मोठ्या प्रमाणात आता महिलांची संख्या दिसेल. त्यामुळे आमच्यासाठी म्हणजे महिला वर्गासाठी ही खूप आनंदाची गोष्ट आहे आणि त्याचा आत्ताच आम्ही जल्लोष देखील केलेला आहे. आणि या निमित्ताने मोदीजींचे देखील मी खूप आभार मानते. या संदर्भात मी एक माहिती तुम्हाला देऊ इच्छितो जी तुमच्या सगळ्या महिलांना आवडेल आणि ती फारशी पुढे का नाही आली मला कळलं नाही. की जनगणनेनंतर एक रिकॉन्स्टिट्यूशन ऑफ ऑल असेंब्लीज अँड हे होणार आहे. तर त्याच्यामध्ये आता महाराष्ट्रामध्ये समजा 288 आहेत, तर ते 350 ते 380 पर्यंत वाढणार आहे, म्हणजे 100 जागा वाढणार आहे. म्हणजे ऍक्च्युली पुरुषांनी याच्यामध्ये अस्वस्थ होण्याची गरजच नाहीये. महिला आरक्षण 1/3 आहे की नाही, 33%. तर मला असं दिसतंय सगळ्या राज्यांमध्ये, दक्षिणेमध्ये थोडं कमी, तिथे 25% वाढतील, पण उत्तरेच्या राज्यात तर 33% तर पूर्णपणे महिलांचं आरक्षण आलं तरी देखील एकूणच संख्या एवढी वाढणार आहे. म्हणजे युपीचं मी पाहिलं की 700 वगैरे जाणार आहे, इव्हन लोकसभेच्या 700 वगैरे होणार आहे. तर त्यामुळे पुरुषांच्या याच्यावर कुठेही म्हणजे ते आता आरक्षण द्या आपण यांना न डावलता, तर तसंच ते म्हणजे मोदी आणि शहानी खूप न्यायाने ते केलेलं आहे. मला फक्त एक प्रश्न विचारायचा जो तुम्हाला विचारू शकतो, पण तुम्ही धाडसी, साहसी आणि बोलणारे आहेत. मध्ये हा जो वेळ जातोय, म्हणजे असं आम्हालाही असं वाटलं आता स्पेशल अधिवेशन होतं म्हणजे 24 तास होणार, तर त्याच्याऐवजी ते 29 ला पण नाही होते, कदाचित 35 ला होईल. तर हा मधला जो वेळ आहे त्याच्याकडे तुम्ही कसं बघताय? नाही, मला असं वाटतं की कुठलंही जेव्हा विधेयक पास होतं तर ते एक प्रोसिजर असते जी सगळ्यांना फॉलो करावी लागते. त्याच्यात कोणी म्हणजे शॉर्टकट काही हे करू शकत नाही. त्याच्यामुळे आणि मोदीजी असे आहे ते कुठलाही निर्णय जेव्हा घेतात तर लवकरात लवकर अंमलबजावणी कशी होईल हे ते नक्कीच बघतात. त्यामुळे तुमच्या म्हणण्याप्रमाणे कदाचित 24 ला नाही होणार, पण ते 29 ला नक्की होईल अशी आम्हाला महिलांना खात्री आहे. आणि मी विनंती पण करीन मोदी सरकारला की 29 ला ते लागू करावं की जेणेकरून जास्तीत जास्त महिला आमदार आणि खासदार या त्यांना संधी मिळावी. बरोबर, एकदम बरोबर. आणि असं करू शकतात मोदी, तेवढं साहस. आम्ही नेहमी म्हणतो मोदीजी हे तो मुमकिन है, त्याच्यामुळे मोदीजी नक्की करतील याची खात्री आहे आम्हाला. याचं कारण असं आहे की असं सेन्सेस जर त्यांनी ठरवलं तर 2 वर्षात पूर्ण होऊ शकतो. बरोबर. त्यामुळे आता ही 24ची निवडणूक झाल्यावर 26 पर्यंत सेन्सस झालं, 27 पर्यंत जरी झालं तरी 29च्या निवडणुकीला तुम्हाला न्याय देऊ शकता. तुम्हाला असं आतापर्यंत तुमची जी कारकीर्द आहे सार्वजनिक जीवनातली आणि भाजपतली, तर या 2 कारकिर्दी वेगळ्या आहेत का? भाजपची कारकीर्द वेगळी आहे आणि सार्वजनिक जीवनातली कारकीर्द वेगळी आहे. तुमच्या स्वतःच्या काही संस्था, स्वतःच्या काही सेवा संस्था वगैरे असं? माझी स्वतःची एक संस्था आहे अरविंद पेंडसे प्रतिष्ठान म्हणून, आणि 2012 पासून मी त्या संस्थेमध्ये काम करते. आणि माझे वडील अरविंद पेंडसे म्हणजे यांनी म्हणजे 87 साली ते गेले आणि त्यांना आमदारकीचं तिकीट डिक्लेअर झालं होतं, पण येताना ट्रेनमध्ये त्यांना हार्ट अटॅक आला
म्हणजे अरविंद पेंडसे ही अशी व्यक्ती होती की त्यांनी पूर्ण वेळ 24 तास हे फक्त भारतीय जनता पार्टी पक्षाला वाहून घेतलं होतं. त्यामुळे असं म्हणायला हरकत नाही की माझा जन्म हा भारतीय जनता पार्टीसाठी झालेला आहे. कारण जन्मापासून मी फक्त घरामध्ये बीजेपी हाच पक्ष बघतीये. म्हणजे त्या काळी माझे बाबा काम करत होते जेव्हा अख्ख्या देशामध्ये बीजेपीचे 2 खासदार होते. म्हणजे तेव्हा अशी परिस्थिती होती आणि तेव्हा ठाणे जिल्हा पण खूप मोठा होता. तलासरी, वाडा हे सगळे भाग आपल्यामध्ये यायचे आणि बाबा एसटीतनं प्रवास कर, म्हणजे इतके कष्ट घेतलेत त्या व्यक्तीने. आणि त्याच्यामुळे बाबांचं ठाणे जिल्ह्यामध्ये असून आदिवासी पाड्यांमध्ये गेला तर आजही लोक बाबांचं नाव काढतात. बाबांच्या नावाने 3 आदिवासी शाळा चालतात जिकडे हजारो आदिवासी मुलं शिकतायत. हे सांगताना मला खूप अभिमान वाटतो कारण त्याचं कार्यच इतकं मोठं होतं. म्हणजे मला नेहमी असं वाटतं की बाबांसारखे जे कार्यकर्ते होते फक्त आणि फक्त त्यांच्यामुळे भारतीय जनता पार्टीला इतके चांगले दिवस आलेले आहेत त्यांच्या कष्टामुळे. आणि त्याच्यामुळे मला समाजकारण म्हणजे नेहमीच असं वाटायचं की सोशल वर्क केलं पाहिजे. सामाजिक एक तर त्या आदिवासी शाळांसाठी आम्ही काम इथून करतच असतो, जे असेल शक्य ती मदत करतो. आणि अरविंद पेंडसे प्रतिष्ठान याचं इनॉग्रेशन आपण गोपीनाथजी मुंडे यांच्या हस्ते केलं होतं. आणि बाबांच्या म्हणजे या संस्थेच्या नावाने अनेक चांगले उपक्रम म्हणजे ते मेडिकल कॅम्प महिलांसाठी असतील, सिनियर सिटीजनसाठी कॅम्प असतील किंवा एक ऊर्जा नावाचा मी ग्रुप चालू केलाय याच संस्थेच्या अंतर्गत, ज्याच्यामध्ये आपण महिला सबलीकरणासाठी म्हणजे बचत गटाच्या महिला वगैरे असतील त्यांना आपण फ्री स्टॉल्स देतो. आणि असं एक 3 दिवसाचं एक्झिबिशन दरवर्षी ठाण्यामध्ये ऊर्जा महोत्सव म्हणून आपण राबवत असतो. म्हणजे मला जेवढं जमतं, म्हणजे बाबांनी एवढं काम मला शक्य नाही पण मला असं वाटतं त्यांच्या 5-10% जरी जमलं तरी मी स्वतःला भाग्यवान समजेन. त्यामुळे काही ना काही वेगळं करण्याचा नेहमीच आमचा प्रयत्न असतो. तुमच्या या क्षेत्रामध्ये गुरु म्हणाल तर खरं सांगायचं गुरु कोणी नाही, पण मी कोणाला मानत असेल तर अर्थात माझे वडीलच, म्हणजे वडील हेच माझे गुरु म्हटलं पाहिजे. आणि मला असं वाटतं की प्रत्येक जण आहे त्यांच्याकडनं मी काही ना काही शिकत असते. म्हणजे आता मी महिला मोर्चा अध्यक्ष होते तर माझी अगदी जण आहे त्यांच्याकडनं मी काही ना काही शिकत असते. म्हणजे आता मी महिला मोर्चा अध्यक्ष होते तर माझी अगदी छोटी कार्यकर्ती असेल, ठाण्याच्या महिला अध्यक्ष होते मी, त्यामुळे माझी अगदी छोटी कार्यकर्ती असेल तिच्याकडूनही मी शिकत असते. आणि बाकी आमचे जे सगळे नेते आहेत, अटलजींना मी गुरु मानते की त्यांचं वक्तृत्व असेल, त्यामुळे प्रत्येकाकडनं मी काही ना काही घेण्याचा प्रयत्न करत असते. महाराष्ट्रातल्या ज्या भारतीय जनता पक्षाच्या महिला नेते आहेत त्यांच्यापैकी कुणाशी तुमची जरा वैचारिक भावनिक जवळीक आहे? आमच्या महाराष्ट्र प्रदेशच्या ज्या महिला अध्यक्ष आहेत माननीय चित्राताई वाघ, त्यांच्याशी माझी खूप वैयक्तिक खूप चांगले संबंध आहेत. आणि त्यांचं जे काय म्हणतात ते भिडण्याचा जो स्वभाव आहे की त्या महिलांच्या मागे ज्या ताकदीने उभ्या राहतात किंवा कुठल्याही महिलेचा काहीही प्रश्न असेल तर तिला जे बळ देतात त्यांचा स्वभाव मला खूप आवडतो. त्यांच्याकडनंही मी बऱ्याच गोष्टी शिकत असते. तर तुम्ही असं म्हणू शकता की त्यांच्याशी माझं एक वेगळंच जिव्हाळ्याचं नातं आहे. आणि जेव्हा जेव्हा त्या ठाण्यात आल्या त्यांनी माझ्या कामाचं कौतुक केलेलं आहे, त्यामुळे त्यांच्याकडनं नेहमीच मला एक प्रेरणा मिळत असते. तुमचा आदर्श? जसं मी म्हटलं की मी प्रत्येकाकडनं काहीतरी शिकत असते पण त्यांच्याकडनं प्रेरणा मला नक्की मिळते, हे मी नक्की सांगू शकते. ठाण्यामध्ये ज्यांच्यापासून तुम्ही प्रेरणा घेता असं वडिलांव्यतिरिक्त कोण भाजपमध्ये किंवा संघ परिवारामध्ये? मी तुम्हाला व्यापक हे देतो थोडं का नाही, यू आर ऑन युअर ओन. म्हणजे असं खरंच म्हणायला हरकत नाही, कारण जसं आता आपले आमदार संजयजी केळकर आहेत ते माझ्या बाबांना गुरु म्हणायचे. तेही त्यांनी मला नेहमी सपोर्टच केलेला आहे, तेही मला चांगलं मार्गदर्शन करत असतात. पण तुम्ही जर म्हणाल की तुमचा कोणी एक गुरु आहे का, तर माझा एक गुरु राजकारणात कोणी असं मी म्हणणार नाही. गॉडफादर तर कोणीच नाही. कारण जे काय आहे ते मी स्वतःच्या कर्तृत्वावरती असेल स्वतःच्या विचाराने इथपर्यंत पोहोचलेले आहे. पण येस बऱ्याच लोकांनी मार्गदर्शनही करत असतात, सपोर्टही मदतही करत असतात. पण एक गुरु तुम्ही म्हणाल तर असा एक गुरु माझा राजकारणात कोणीच नाही. तुम्ही तुमच्या पुढल्या करिअरकडे कसं बघता, कुठे बघता तुम्ही स्वतः आणखी 2 वर्षांनी, 5 वर्षांनी, 10 वर्षांनी? मी आता 6-7 वर्ष राजकारणात आहे, त्यामुळे एक गोष्ट मी नक्की शिकली आहे की जी इच्छा असते ती व्यक्त करायची असते. कारण त्याच्याशिवाय कळत नाही की ह्या इच्छुक आहेत असं. त्याच्यामुळे जसं मी नगरसेविका म्हणून 100% चांगलं काम करण्याचा प्रयत्न केलाय, महिला अध्यक्ष म्हणून खूप चांगल्या विषयांवरती मी काम केलंय. तर जसं आता माननीय मोदीजींनी महिलांना जेवढं बळ दिलेलंच आहे की 33% आरक्षण आहे, तर माझी अशी इच्छा आहे की ज्या चांगलं काम करणाऱ्या महिला आहेत त्यांना आमदारकीची खासदारकीची संधी मिळाली पाहिजे. त्यामुळे नक्कीच भविष्यात जर मला अशी संधी मिळाली, पक्षाने जर मला ही संधी दिली तर त्याचं मी नक्की सोनं करेन. ठाण्यामध्ये 3 जागा वाढणार आहे. अच्छा, आमदारकीच्या. वा. त्यामुळे तुम्हाला संधी चांगली आहे. संधी पण आहे आणि मला असं वाटतं की जे आता पुरुष आमदार आहेत त्यांनी टेन्शन घेण्याची पण गरज नाही, कारण 3 जागा वाढणार आहे. त्याच्यामुळे येस नक्की त्यांच्या याला धक्का न लावता अगदी आरक्षणाला अगदी स्त्रियांना मिळणार. नक्की. तुम्ही तुमच्या आयुष्याचं एक तात्पर्य काय सांगता की हे माझ्या आयुष्याचं सार आहे, दिस इज व्हॉट आय एम?
जरी मी राजकारणात असेल तरी काय आहे ना की आपलं म्हणजे कुठलंही काम करताना मी मनापासून ते काम करते. त्याच्यामुळे माझे बाबा असं त्यांचं एक वाक्य होतं. मी खूप लहान होते बाबा गेले तेव्हा, त्यामुळे त्यांचा सहवास खूप कमी मिळाला. पण त्यांचं एक वाक्य होतं की समाज मंदिराच्या शेवटच्या पायरीवर जो माणूस उभा आहे तो जेव्हा सुखी होईल तेव्हा खरंच आपला देश समृद्ध होईल. हे वाक्य ते माझ्या अगदी पक्क डोक्यात बसलंय. तर माझा हा प्रयत्न असतो. राजकारण तर आहेच, त्यामुळे राजकारणात बऱ्याच काही गोष्टी टीका टिप्पणी वगैरे आपल्याला करावं लागतं. पण माझी अशी खूप इच्छा आहे की समाजासाठी विशेषतः मला वैद्यकीय म्हणजे एखादं हॉस्पिटल असेल, कारण मी आता जे बघते की मेडिकल मदत याची खूप गरज असते, किंवा महिला अशा अनेक महिला मला भेटतात की त्यांना खूप काम करण्याची इच्छा आहे पण संधी मिळत नाही. तर विशेषतः महिलांसाठी आणि वैद्यकीय ह्याच्यात काम करण्याची माझी इच्छा आहे. आजचे महिलांचे असे 5 जर मुख्य मुद्दे समस्या स्वरूपाचे सांगायचे झाले तर कोणते सांगाल तुम्ही? की हे 5 मुद्द्यांवर आज महिला अस्वस्थ आहेत किंवा त्यांची चिंता समस्या जर तुम्ही म्हणालात तर समप जर करायची असेल तर या 5 मुद्द्यांच्यासाठी मला पण एक नेता म्हणून फाईट करावं लागतं. कोणते 5 मुद्दे? तर आपण बघतो की आपल्या समाजामध्ये जे काही विकृती आहेत, महिलांवरती अन्याय अत्याचार किंवा अगदी लहान मुलीवरती विनयभंग, बलात्कार, जे आपण किळसवाण्या गोष्टी ऐकतो. तर मला असं वाटतं महिला सुरक्षा हे सगळ्यात खूप प्रत्येक महिलेच्या जिव्हाळ्याचा विषय. कारण जी आई आहे तिला वाटत असतं माझ्या मुलीने सुरक्षित राहावं, मग भले ती चाळीमध्ये राहते किंवा मोठ्या बिल्डिंग मध्ये राहते. तर प्रत्येक महिलेच्या जिव्हाळ्याचा विषय की माझी मुलगी, माझ्या घरातली महिला आहे ती सुरक्षित राहावी. त्यामुळे महिला सुरक्षा हा मला असं वाटतं खूप मोठा विषय आहे. आणि बऱ्याच ठिकाणी फिरताना मला हे जाणवतं की स्लम भागातल्या विशेषतः महिला आहेत की आपण जर बघितलं की महिलांसाठी जे स्नानगृह, शौचालय या सगळ्या गोष्टी आहेत, स्वच्छता असेल किंवा तिथेही म्हणावं तसं म्हणजे महिलांना एक ते समाधान मिळेल असं तिकडे गोष्टी काही नाहीयेत, वातावरण नाहीये. तर तिथे थोडंसं आपण काम केलं पाहिजे असं मला वाटतं. तिसरी गोष्ट मला असं वाटतं की महिला सबलीकरण आणि सक्षमीकरण आपण खूप बोलतो, पण अशा अनेक महिला आहेत की ज्यांना घरात बसून काहीतरी काम करायचंय आणि आपल्या संसारासाठी 2 पैसे कमवायचे. पण ते कसं काय म्हणजे तर महिलांसाठी अशा जर काही संधी उपलब्ध झाल्या, प्रत्येक महिलेला वाटतं की महिला संसाराला काहीतरी हातभार लावला पाहिजे. त्यामुळे महिला सबलीकरण आणि ह्याच्यासाठी थोडेसे अजून विशेष प्रयत्न करायला हरकत नाही. चौथी गोष्ट मला असं वाटतं की महिला शिक्षण, आपण म्हणतो की महिलांनी शिकलं पाहिजे, मुलींनी हे केलं पाहिजे. अजूनही काही ठिकाणी असं होतं की मुलगा आणि मुलगी असेल, मुलगी हुशार असेल तरी मुलीचं शिक्षण काही कारणाने थांबवलं जातं. तर अशा मुलींना, महिलांना जर थोडीशी आर्थिक मदत आपल्याला करता आली तर मला असं वाटतं प्रत्येक मुलगी जिला शिकायची इच्छा आहे ती खूप चांगलं करिअर शिकून करू शकते. तर असे काही मुद्दे आहेत महिलांसाठीचे जे मला अचूक आणि महत्त्वाचे मुद्दे सांगितले. धन्यवाद. खरोखर अशी गोष्ट आहे की तुम्ही आता सांगत असताना विचार करत होतो, हा बरोबर आहे, हा मुद्दा आहे, खरं आहे, खरं आहे. तुमच्या आयुष्यामध्ये वाद आणि वादळांना केव्हा तोंड द्यावं लागलं तुम्हाला? बऱ्याच वेळा द्यावं लागलं मला. कारण कसं आहे की मी पक्षासाठी काम करणारी एक कार्यकर्ती आहे. म्हणजे संघटनेसाठी, संघटना वाढवण्यासाठी असेल किंवा संघटनेचं काम करायला मला वैयक्तिकरित्या खूप आवडतं. त्यामुळे मी कुठल्या व्यक्तीसाठी काम करू शकत नाही. आणि हल्लीचं राजकारणात थोडंसं असं चालतं, म्हणजे नेत्यांच्या मागे फिरा वगैरे असं काही जण करतात, जो माझा स्वभाव नाहीये. त्याच्यामुळे बऱ्याचदा असं होतं की मी माझी तत्व सोडत नाही, मी माझ्या भूमिकेवरती ठाम असते. त्याच्यामुळे बऱ्याचदा मला काही वादांना, टीकेला सामोरं जावं लागतं. पण मला असं वाटतं जेव्हा जेव्हा माझ्यावर अशा गोष्टी झाल्या तेव्हा मी जास्त पेटून उठून चांगलं काम केलंय. त्यामुळे मला अशा गोष्टी झाल्या की हल्ली आनंद होतो, खूप बरं वाटतं मला. म्हणूनच आम्ही तुम्हाला तेजस्विनी असं तुमचं वर्णन केलं आणि मनस्विनी हे तुमचा स्वभावाचा भाग. तुम्ही आलात आणि इतकी छान मनमोकळी मुलाखत दिली, त्याच्याबद्दल तुमचे आभार आणि तुमचे सगळ्यांचे आभार. धन्यवाद. धन्यवाद सर, थँक्यू.